दर महिन्यात न चुकता सामना करणारा इन्सिडेंट म्हणजे स्त्रियांसाठी मासिक पाळी. तर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी म्हणजेच डेट पुढे जाण्यासाठी ज्या गोळ्या घेतले जातात त्याचे शॉर्ट टर्ममध्ये परिणाम काही स्त्रियांवर होत असतात. डिपेंड ऑन बॉडी. रक्तस्राव घुटणे किंवा मग मळमळणे किंवा मूड्स बदलणे असे शॉर्ट टर्ममध्ये दुष्परिणाम दिसतात. पण जे अधूनमधून घेतात त्यांच्यासाठी ठीक, पण जे सतत घेतात, अतिसेवन करतात, त्यांना ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणे अशा पद्धतीचे केसेस बघायला मिळत असतात. तर हे जे हायड्रोजेसचे आपण टॅबलेट्स घेतो विदाऊट डॉक्टर कन्सल्ट, कारण पेशंटची हिस्ट्रीमध्ये सपोज त्याला कुठला व्हर्टिगोचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल, लो बीपी असेल, हाय बीपी असेल, व्हॉटेवर खूप सारे जर आजार असतील, हे पेशंटला सुद्धा माहिती नाहीये किंवा डॉक्टरांना आपण विचारलेलं नाहीये. आपल्याच मनाने खेडोपाडी शहरामध्ये अगदी ट्रेंड बनलेला आहे. आणि आता जसं नवदुर्गाचा जो उत्सव आहे, महालक्ष्म्यांचे जे काही सण झालेले आहेत किंवा लग्न आहे, सणवार आहेत, तर अशा काळामध्ये स्त्रिया नक्कीच पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात डॉक्टरांना न विचारता. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणारच. कारण जसं धरणाचं पाणी अडवण्यासाठी आपण बांधून घेतोय, तिथे एका लिमिटपर्यंत तो सहन करेल. पण जेव्हा तो बांध फुटेल आणि बांध फुटल्यानंतर तो प्रवाह शोधणारच आहे की त्याला कुठून फ्लो व्हायचा आहे. तर वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात आणि ते दुष्परिणाम लॉंग टर्ममध्ये तरी माणसाला भोगावेच लागतील, म्हणजे स्त्रियांना भोगावेच लागतील. मग त्या मासिक चक्राला, म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये दोन जे हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, अशी दोन हार्मोन्समुळे तो मासिक चक्र नियमित आणि अगदी व्यवस्थित सुरू असते. त्याला जर तुम्ही थांबत असाल आर्टिफिशियली, आता रिसोर्सेस खूप सारे फाइंड आउट झाले, म्हणजे आपण त्या मासिक चक्राला मुद्दामून थांबवतोय. कशासाठी? कारण देव आपल्यावर कोपेल किंवा पाप होणार किंवा हे चालणार नाही, हे अपवित्र आहे, असं जर स्त्रियांनी समजलं तर ऑब्व्हियसली बाकी सगळं समाज, पुरुष, हे सगळ्यांनाच वाटणार की ते विंटाळ आहे किंवा ते अपवित्र आहे. तर प्लीज, मासिक पाळी हे खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही क्रिएटर्स आहात, तुम्ही जननी आहात आणि तुम्ही एक पुरुष जन्माला घालता, स्त्री जन्माला घालताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मासिक पाळी हे आनंदाने स्वीकारलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने आणि याला प्राऊड फील केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही निसर्गाचं चक्र तोडत असेल तर त्याचे परिणाम कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला भोगावे लागतात. कुठलाही देव, कुठलाही ज्याला तुम्ही म्हणता, तो शासन करत नाही, तुम्हाला दंड करत नाही, तो क्षमाशील असतो. त्याच्यामुळे हे अपवित्र नाही, पाप नाही. आणि जुन्या काळामध्ये पूर्वजांनी जे काही नियम बांधून ठेवले होते ते आपल्यासाठी होते, आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या हेल्थसाठी होते. त्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नव्हती. आणि मासिक पाळीची ऍक्च्युली मला किंवा कुणालाच भीती वाटत नाही. त्या संबंधित ज्या अंधश्रद्धा जोडल्या गेलेल्या आहेत त्याची ऍक्च्युली भीती वाटत असते. अरे त्या काळामध्ये नव्हते, सगळ्या फॅसिलिटीज नव्हत्या, म्हणून ते नियम बांधून ठेवलेले आहे, एक भीती घालून ठेवलेली आहे. त्याला जर तुम्ही अंधश्रद्धेमध्ये रूपांतर करत असेल, आत्ताच्या स्त्रिया इतक्या ट्रेंडी झालेल्या आहेत की घाण घाण रील्स काय बनवतात, ज्या गोष्टी नाही दाखवायला पाहिजे त्याही गोष्टी दाखवतात. वेगवेगळ्या फॅशनेबल कपडे, जीन्स, मोबाईल, सगळं तुम्ही जर अपडेट झाले आहात, मग इथून पण थोडं अपडेट व्हा ना. आणि ज्या घरामध्ये स्त्रिया नाही आहेत, काम करणारी ती एकच असेल, त्या ठिकाणी तिची घुसमट होते की मी आता पूजा कशी करायची, आता देवीला मी भोग चढवायचा की नाही, प्रसाद द्यायचा की नाही, ऍटसेट्रा, ज्या काही असेल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहण्यापेक्षा बिंदास मोकळ्या मनाने एन्जॉय करा ती क्षण, जर तुम्हाला ते करायचं आहे. मंदिरात जाऊ शकता, कुठलाही देव तुम्हाला पाप किंवा शिक्षा करत नसते. ही एक्सपेरिमेंट करून बघा ना, त्या गोळ्या खाण्यापेक्षा ही एक्सपेरिमेंट करून बघा, काहीही होत नाही. आपणच आपल्या मनाने ठरवून लोकांना भीती घालण्यासाठी हे घातलेले नियम आहेत. ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, कुठलेही झाड मरत नाही, लोणचाची बरणी खराब होत नाही.